आज अगदी झटपट होणारा मेथीचा पराठा आपण बनवूया. बनवायला अगदी सोपा आहे. कुठलाही आपल्याला मसाला बनवायची गरज नाही किंवा कुठलंही सारण भरायची गरज नाही. झटपट 10 ते 10 मिनिटात हा पराठा बनतो आणि असा पराठा बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे मी घेतली मेथी निवडून घेतली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर ती चाळणीत ठेवायची. थोडे देठ पण घेतलेत त्याचे आणि जितकी बारीक कापता येईल ना तितकी बारीक ही मेथी आपण कापून घ्यायची. नंतर मी घेतलंय गव्हाचं पीठ. तर 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही जास्त पण घेऊ शकता. अर्धा कप बेसन पीठ घालायचं, ज्याने आपले पराठे मस्त असे खुसखुशीत होतील. नंतर काही पावडर मसाले आपण घालूया. तर लाल तिखट घेतलाय, थोडीशी हळद घेतली आहे, जिरं घ्यायचं, थोडंसं ओवा घ्यायचा आणि नंतर आपण ह्यात घालायचं 1 चमचा धणे पावडर, पांढरी तीळ घ्यायची 1 चमचाभर आणि धणे पावडर घ्यायचं. थोडंसं जर अजून तिखट हवं असेल तर थोडीशी चिली फ्लेक्स घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं चवीनुसार, गरजेनुसार आणि सुरुवातीला हे सर्व मसाले पिठात आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतर आपण यात घालायची मेथी. जी मेथी आपण अगदी बारीक कापून ठेवलेली होती ती मेथी घालायची. आता ही मेथी सुद्धा आपण पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. पाणी लगेच घालायचं नाही. थोडंसं आलं लसणाची पेस्ट मी घेतलेली आहे, ती सुद्धा आपण पिठात आधी सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं. तर पाणी अगदी थोडं थोडं घालायचं, कारण मेथीत पण पाणी असतंच. तर आता हे पीठ आपण जसं चपाती करता पीठ तयार करतो तसंच करायचं. तर इथे पीठ मी मळून घेतलंय. थोडंसं वरनं तूप लावायचं आणि यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटाकरता आपण हे झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं. पीठ परत एकदा आपण मळून घेऊया, म्हणजे अगदी एकसारखं करून घेऊया. नंतर थोडंसं पीठ घ्यायचं आणि याचा मस्त असा गोळा करायचा, जसं चपाती करता करता तसंच, पण गोळा थोडा मोठा करायचा, कारण आपल्याला चपाती करायची नाही, आपल्याला पराठे करायचे आहेत. यावर थोडंसं आपण कोरडं पीठ लावायचं आणि हाताने हलकंसं दाबून याला थोडंसं आपण पसरून घेऊया आणि नंतर आपण याची पोळी लाटून घेऊया. जर चिपकत असेल तर वरनं थोडंसं तुम्ही कोरडं पीठ लावू शकता. तर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता यावर आपण लावायचं तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडत असेल, जे घरात असेल, जे आवडत असेल ते लावायचं. तेल लावल्यानंतर यावर वरनं थोडंसं कोरडं पीठ आपण घालायचं आणि एक फोल्ड करून घ्यायची. फोल्ड केल्यानंतर परत थोडंसं तेल आपण लावायचं, परत कोरडं पीठ टाकायचं आणि परत एकदा आपण एक फोल्ड करून घ्यायचं आणि याला हलकंसं दाबून घ्यायचं, म्हणजे याचे जे साईड आहेत ते सगळे पॅक होऊन जातील. आणि आता आपण हा पराठा लाटून घेऊया. तर पराठे खूप मोठे करायचे नाही, खूप छोटे करायचे नाही, मीडियम साईजचे करायचे, म्हणजे मुलांच्या टिफिनमध्ये पण आपल्याला देता येते. तर इथे बघा मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि असे 2-4 करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला भाजायला